विडी कामगार किमान वेतन पेन्शनवर रोख मंजुरी द्या. गोरुताई पुरडकर वसाहत याता ड्रेनेज व अंतर्गत मुख्य रस्त्यासाठी निधी द्या. शुक्रवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता दत्तनगर लालबावटा कार्यालयातून मोर्चा निघणार आहे. याचे प्रमुख माजी आमदार नरसय्या आडम मास्तरने दिली होती. सरकारकडे 7 लाख कोटी पडलेले 7 लाख. मी मोदी साहेबांपुढे छाती ठोकून विचारला 10,000 रुपये महिन्याला पेन्शन द्या म्हणजे माझी माऊली माझी मावशी ही जिवंत राहू शकेल. नसेल दर महिन्याला 5-5 हजार लोक मरू लागलेले आहेत. भयानक आपली परिस्थिती आहे. सगळी मालमत्ता अदानी अंबानीच्या नावावर. म्हणून आपल्याला फार मोठी लढाई आपल्याला करावं लागेल. बहुत बड़ा समारोह होने वाला है. फटाकड्या उडाने का होते. 10 मार्चला तुम्हाला असं पाणी देणार. दररोज 4 तास पाणी तुम्हाला दिल्याशिवाय आडम मास्तर गप्प बसणार नाही. टाळ्या जोरात चालू. 5100 भरा म्हणल्यावर टाळ्या बंद. आता 10% पैसे कोण भरणार मावशी मला सांगा. आता रस्ते काय परिस्थिती आहे इथं. 9.25 कोटी रुपये लागणार रस्त्याला. 2 वर्ष झालं तुमच्या घरामधला जो महिला आहे तुमच्या घरासमोर येणारा आहे धोका आहे तो. ते ड्रेनेजला 70-75 कोटी रुपये खर्च येणार आहे. कोण खरं सांगायला तयार आहे. गल्ली गल्लीत घरा पुढे कचरा बसलेला आहे. इतका भयानक कचरा. त्याला सरकारकडनं पैसे लागणार आहे. म्हणून आम्ही ठरवलेला 16 तारखेला संप करून 50,000 लोकांना कलेक्टर पुढे घेऊन जाणार आणि सांगणार गोदुताई मधले रस्ते आणि ड्रेनेज आणि इथला कचरा तुम्ही नाही काढलं. लोकसभेच्या निवडणुकीला आमच्या घरापुढं कोणालाही येऊ देणार नाही. आणि आम्ही ठरवलेला गोदुताईच्या जनतेमध्ये एक जबरदस्त ताकद आहे. त्या ताकदीच्या जोरावर लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर जसं आपण इथनं म्युन्सिपाल्टी पर्यंत 14 किलोमीटर माझ्यासह चालत आला होता तुम्ही. आता जसं तुळजा भवानीला तुम्ही पायी जाता, पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला पायी जाता, अक्कलकोटच्या स्वामी समर्थाकरता पायी जाता, काही महिला तिरुपतीला सुद्धा पायी गेलेल्या आहेत. आता गोदुताईचे रस्ते आणि ड्रेनेज करता इथल्या 10,000 लोकांना घेऊन स्वतः तुमच्या बरोबर चालत मी मुंबईला येणार आहे. तुमच्या बरोबर चालत काय नाही. रोज चटणी भाकरी घ्यायचं. ज्या गावात मुक्काम असेल तिथल्या लोकांना सांगतो राजा आमच्या जेवणाची व्यवस्था करा. मुंबईमध्ये आपला पक्ष आहे, काळजी करायचं ना.
सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण, जोपर्यंत सरकार इथले रस्ते, ड्रेनेज आणि घनकचऱ्याकरता 100 कोटी देणार नाही तोपर्यंत गोदूताईला परत यायचं नाही. ही लढाई आहे आणि ही एकदा लढाई आपण लढलं, मग विधानसभेच्या निवडणुका आहेत. एकदा आडम मास्टरला आमदार करून बघा, तुमची मजुरी 355 नाही झालं तर माझ्या कानाला हात लावा, माझ्या कानाला हात लावा. तुमचं पेन्शन 10,000 नाही झालं तर मला रस्त्यावर उभं करा. तुम्ही सरकारला मी सोडणार नाही. 280 रुपये टॅक्स मोदी साहेब देतात एक्साईजच्या नावावर, 28% GSTच्या नावावर. पूर्वी टॅक्स किती घेतला जात होता? 1000 बिडीच्या पाठीमाग 80 रुपये घेतलं जात होतं पूर्वी. आता 280 रुपये घेऊ लागला. आणि भविष्य काळामध्ये त्यांनी निर्णय घेतलेला आहे की विडी उद्योग संपवायचा या देशात. कारखाने बंद पडल्यावर कसं जगणार तुम्ही? आता हा जो कायदा आहे, हा कायदा हा भारत सरकारचा कायदा आहे. या विडी उद्योगाकरता केलेला कायदा आहे, कामगाराकरता केलेला कायदा आहे. 1966 ला लोकसभेत, राज्यसभेत मंजूर होऊन राष्ट्रपतींनी सही केली. याच्या विरोधात सगळे कारखानदार सुप्रीम कोर्टात गेले. 10 वर्ष सुप्रीम कोर्टात केस चाललं. त्या केसमध्ये आपली CIT सुद्धा सहभागी होती. आणि 1976च्या शेवटी 10 वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने आपल्या बाजूला निर्णय दिल्याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करत आहे तुमच्या. काय केलं मोदी साहेबांनी विचारा भारतीय जनता पक्षाच्या लोकांना. तुम्हाला वाटत नाही तुमची मुलगी शिकली पाहिजे, मुलगा शिकलं पाहिजे, डॉक्टर व्हायला पाहिजे, वकील व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे. 2016 मध्ये जे विडी कामगाराचं वेलफेअर फंड होतं ते बंद केलं मोदी साहेबांनी. आता तुम्हाला ज्या काही सवलती मिळतात ते असंतोष वाढू नये म्हणून अर्थमंत्र्यांनी त्या खात्याकडे काही पैसे वळवलेले आहे म्हणून दवाखान्यात तुम्हाला औषध मिळतं. आपली CITची मागणी आहे, देशातल्या सगळ्या कामगार संघटनेची मागणी आहे. उपस्थित असणारे कार्यकर्ते कॉम्रेड M.H. शेख सर, कॉम्रेड युसुफ शेख, कॉम्रेड सुनंदा बल्ला, कॉम्रेड शकुंतला पानीभोते, कॉम्रेड फातिमा बेग, कॉम्रेड यशोदा दंडी, कॉम्रेड मुरलीधर सोनचूक, कॉम्रेड विलियम ससाने, कॉम्रेड वसीम मुल्ला, कॉम्रेड विक्रम कलबुर्गी, कॉम्रेड बापू साबळे, कॉम्रेड हसन शेख, कॉम्रेड अप्पाशे चांगले, कॉम्रेड रफिक काझी, संचालक मंडळ व कार्यकर्ते उपस्थित होते. ताज्या बातम्यासाठी एरा न्यूज सोलापूर.